काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्याने अवघा देश हळहळला। कोणी आपला पिता गमावला, कोणी पती, तर कोणी आपला भाऊ गमावला। मात्र आपल्याच देशातल्या काहींनी प्रसिद्धीसाठी आपला इमानही विकल्याचं दिसतंय। अभिनेत्री राखी सावंतनं मृत्यू झालेल्या पर्यटकांची संवेदना न ठेवता पाकिस्तानचा जय जयकार सुरू केला। बिनडोक राखी सावंतनं पाकिस्तानवाल्यांबरोबर असल्याचा व्हिडिओ करत पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली। राखीच्या या व्हिडिओनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे। देशात घडलेल्या घटनेबाबत असंवेदनशील असलेल्या आणि देशाबाबत थोडाही सन्मान न ठेवणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून लावा अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। प्रसिद्धीसाठी आजवर राखी सावंतनं केलेला ड्रामा सगळ्यांनी खपून घेतला। मात्र अशा पद्धतीनं मूर्खासारखी तिची बडबड खपून घेतली जाणार नाही, तर जन्माची अद्दल घडवणारी शिक्षा करायला हवी अशी भावना सर्वसामान्यांनी व्यक्त केली। मैं राखी सावंत हूँ, सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। जय पाकिस्तान। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। जय पाकिस्तान। मैं राखी सावंत हूँ, सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। जय पाकिस्तान। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। जय पाकिस्तान। मैं राखी सावंत हूँ, सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। जय पाकिस्तान। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। तर अशा राखीच्या याच व्हिडिओवर मनसेने काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। त्याच्यामध्ये ह्या बाई म्हणतात की पाकिस्तान वालो मैं तुम्हारे साथ हूं। आता मी त्या देशाचं नाव पण घेऊ इच्छित नाही। आपण बघत असाल की भारत आणि पाक दरम्यान केवढा मोठा संघर्ष चालू आहे आणि त्याच्यामध्ये या बाई म्हणतात, त्या आपल्या विरोधी देशाचं नाव घेतात आणि म्हणतात की त्याचा विजय असो आणि सांगतात की पाकिस्तान वालो मी तुमच्या सोबत आहे। मी या राखी सावंतचा जाहीर निषेध करतो। या राखी सावंतने भारतामध्ये राहून प्रेक्षकांच्या जीवावरती नाव कमवलं, पैसा कमवला आणि आज ही बाई पाकिस्तानचा उदो करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय। मला राखी सावंतने उत्तर द्यावं, तुम्ही प्रथमतः तर भारतीय आहात आणि अंतिमतः तुम्ही कोण आहात? मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये राहून, भारतामध्ये मोठे होऊन, भारतामध्ये पैसे कमवून पाकिस्तानचा उदो करणार नाहीत। आणि ह्यांच्यावरती जर कारवाई झाली तर अजून कोणी जे कोण लोक असतील भारतात राहणाऱ्या इतर लोकांना याची भीती बसेल की आपण भारतामध्ये राहून पाकिस्तानचा उदो नाही केला पाहिजे।